स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। जबरदस्तीचे लग्न। पण ईश्वरीची इच्छा होती की हे सगळं रुद्रायला न कळता व्हावं। ईश्वरी म्हणते, एकदा तो घरी येऊन जाऊ दे, मग मला हे काम करावं लागेल। आता ईश्वरी रुद्रायच्या घरी येण्याची वाट पाहत होती। आता पुढे 11:30 वाजले होते, पण अजूनही रुद्राय आला नव्हता। काहीतरी विचार करून ईश्वरी लक्ष्मीजींकडे जाते। लक्ष्मीजी स्वयंपाकघरात काही काम करत होत्या। ईश्वरी म्हणते, आई तुम्ही एकटेच का काम करत आहात? मला बोलावलं असतं। लक्ष्मीजी म्हणतात, अगं काही हरकत नाही, आम्हीही आत्ताच आलो आहोत। रुद्र येत असेल म्हणून त्याच्यासाठी काहीतरी बनवावं असं वाटलं। ईश्वरी म्हणते, मी तुमची मदत करते। लक्ष्मीजी म्हणतात, तू जाऊन बस, आम्ही करू। तसंही तुमचं रुद्रशी बोलणं झालं का? ईश्वरी म्हणते, हो आई, काल बोलणं झालं होतं। ते म्हणाले होते की ते भोपाळसाठी निघाले आहेत। मी थोड्या वेळाने त्यांना फोन करते। लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे। ईश्वरी लक्ष्मीजींसोबत रुद्रसाठी नाश्त्याची तयारी करते। त्यानंतर ती रुद्रायला फोन करते। दुसरीकडे रुद्राय भोपाळला पोहोचला होता। तो मिस्टर चव्हाण यांना त्यांच्या घरी सोडून ऑफिसकडे जात होता। रुद्रायला ईश्वरीचा फोन दिसतो। तो ऑफिसपासून फार दूर नव्हता, त्यामुळे तो फोन उचलत नाही। काही वेळाने रुद्राय ऑफिसच्या पार्किंगमध्ये पोहोचतो। तो फोनमध्ये वेळ पाहतो। 12 वाजले होते। गाडी पार्क केल्यानंतर तो ईश्वरीला फोन करतो, पण ईश्वरी फोन उचलत नाही, कारण ती स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेली होती आणि तिचा फोन हॉलमध्ये ठेवलेला होता। रुद्राय आपल्या केबिनमध्ये निघतो। सर्वजण त्याला गुड आफ्टरनून म्हणत होते। रुद्राय आपल्या केबिनमध्ये येतो आणि खुर्चीवर बसतो। त्याचवेळी ईश्वरीला त्याचा मिस्ड कॉल दिसतो, म्हणून ती त्याला परत फोन करते। रुद्राय फोन उचलतो। हॅलो, हो भारे, बोला। ईश्वरी म्हणते, तुम्ही कुठे आहात? रुद्राय म्हणतो, मी तर ऑफिसमध्ये आलो आहे। काही काम होतं का? ईश्वरी म्हणते, नाही, आई तुमची वाट पाहत होत्या म्हणून मी तुम्हाला फोन केला। रुद्राय म्हणतो, अच्छा, तुम्ही आईला सांगा की मी रात्री घरी येईन, त्यामुळे त्यांनी माझी वाट पाहू नये। ईश्वरी म्हणते, ठीक आहे। रुद्राय अजून काही बोलतच असतो। तेवढ्यात विशालजी त्याच्या केबिनमध्ये येतात। रुद्राय त्यांना पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतो। तो ईश्वरीला म्हणतो, मी तुमच्याशी नंतर बोलतो, स्वतःची काळजी घ्या। रुद्राय फोन टेबलवर ठेवतो आणि खुर्चीवरून उठून विशालजींच्या पाया पडतो। विशालजी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात। रुद्राय मागे टेबलवरून आपला पुरस्कार उचलतो आणि विशालजींच्या हातात देतो। विशालजी तो पाहतात। त्यांच्या डोळ्यात आनंद चमकत होता। त्या पुरस्कारावर यंगेस्ट फेमस बिझनेसमन असं लिहिलेलं होतं। विशालजी म्हणतात, आय एम सो प्राऊड ऑफ यू रुद्र। रुद्राय म्हणतो, थँक्यू काका, पण आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे। विशालजी म्हणतात, ही तुझी मेहनत आहे। तू ऑफिसमध्ये का आला? घरी जाऊन आराम करायचा होता। रुद्राय म्हणतो, घरी जाऊन काम होत नाही म्हणून इथे आलो। विशालजी त्याला म्हणतात, आज आराम केला असता, काम उद्या झालं असतं। रुद्राय म्हणतो, आराम रात्री करेन, कामही महत्त्वाचं आहे ना। विशालजी म्हणतात, बरं ठीक आहे। काही खाल्लंस का? रुद्राय म्हणतो, रस्त्यात खाल्लं होतं, आता भूक नाही, नंतर वाटलं तर खाईन। विशालजी म्हणतात, ठीक आहे मग। विशालजी त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात। रुद्राय पुन्हा आपल्या खुर्चीवर बसतो। काही वेळ विचार करतो, मग आपल्या असिस्टंटला फोन करतो। हॅलो, तो मुलगा, यस बॉस, बोला। रुद्राय म्हणतो, सध्या कुठे आहेस? तो मुलगा म्हणतो, जिथे तुम्ही सांगितलं होतं तिथेच। रुद्राय म्हणतो, संध्याकाळी भेटायला येऊ शकशील का? तो मुलगा म्हणतो, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा येतो। रुद्राय म्हणतो, ठीक आहे मग, संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये ये। तो मुलगा, ओके बॉस। रुद्राय फोन ठेवतो आणि पुन्हा कामाला लागतो। दुसरीकडे राठोड भवनात ईश्वरी काहीतरी विचार करत होती। आजच रवीला कागदपत्र द्यायची असा ती विचार करते आणि काही वेळाने लक्ष्मीजींकडे जाते आणि म्हणते, आई, ते ऑफिसला गेले आहेत, म्हणाले की रात्रीच घरी येतील। लक्ष्मीजी म्हणतात, या मुलाचं काहीच कळत नाही। ईश्वरी म्हणते, आई, मी विचार करत होते की मीच डबा घेऊन जाऊ का? लक्ष्मीजी म्हणतात तिला, तुला खरंच जायचं आहे का? ईश्वरी म्हणते, हो आई, मला थोडं कामही आहे, तुम्ही परवानगी दिली तर। लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, जा,
पण लोकांच्या नजरेत पडू नको. ईश्वरी म्हणते, हो आई, मी काळजी घेईन. ईश्वरी आणि लक्ष्मीजी मिळून जेवण बनवतात. त्यानंतर ईश्वरी पटकन तयार व्हायला जाते. काही वेळाने ती खाली येते. तिने चॉकलेटी रंगाची साडी आणि क्रीम रंगाचा लांब ब्लाऊज घातला होता. लक्ष्मीजी तिच्याकडे पाहतात आणि आपल्या खोलीत जातात. ईश्वरी थोडी उदास होते. तिला वाटतं की लक्ष्मीजी तिच्यावर रागावले आहेत. पण तेवढ्यात लक्ष्मीजी खोलीतून बाहेर येतात. त्यांच्या हातात काजळाची बाटली होती. त्याआधी ईश्वरीला काळा टिक्का लावतात. मग तिला शाल देत म्हणतात, खूप सुंदर दिसत आहेस तू, पण शाल का घेतली नाही? बाहेर थंडी आहे बाळा. ईश्वरी म्हणते, आई, मला थंडी वाजत नाही. लक्ष्मीजी म्हणतात, काही कारण नकोत, ही शाल घे. थंडीपासून स्वतःचा बचाव करणं महत्त्वाचं आहे. ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे. लक्ष्मीजी स्वयंपाकघरातून डबा आणतात. ईश्वरी आपली बॅग घेते आणि लक्ष्मीजींसोबत बाहेर येते. लक्ष्मीजींनी आधीच रतनला सांगितलं होतं की त्याने ईश्वरीला घेऊन जायचं आहे. रतन गाडीसह तयार उभा होता. ईश्वरी डबा ठेवते आणि मागच्या सीटवर बसते. काही वेळातच गाडी राठोड भाऊंना बाहेर निघते. ईश्वरी रतनला म्हणते, आधी DV मॉलला चला, मला थोडं काम आहे. रतन म्हणतो, ओके मॅडम. रतन ईश्वरीला घेऊन DV मॉलमध्ये पोहोचतो. ईश्वरी मास्क आणि चष्माने आपला चेहरा झाकते आणि आत जाते. ती मॉलमध्ये जाऊन थेट रेस्टॉरंटमध्ये बसते. ईश्वरी इथे रवीला कागदपत्र देण्यासाठी आली होती. ती आपल्या बॅगेतून कागदपत्र काढते, हातात धरते आणि रवीची वाट पाहू लागते. जवळपास 10 मिनिटांनंतर रवी आला आणि तिच्या समोरील खुर्चीवर बसला. रवी आतून खूप आनंदी होता, पण बाहेरून तो स्वतःला खूप चिंताग्रस्त असल्यासारखा दाखवत होता. रवी तिला म्हणतो, मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. ईश्वरी म्हणते, या सगळ्याची गरज नाही. रवी म्हणतो, बरं तुम्ही काय घ्याल? कॉफी, ज्यूस, चहा? तुमच्यासाठी काय मागवू? ईश्वरी म्हणते, कशाचीही गरज नाही. हे कागदपत्र घ्या, मला उशीर होत आहे. ईश्वरी रवीला कागदपत्र देते आणि आपल्या खुर्चीवरून उठते. रवी तिला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ईश्वरी तिथून खाली येते, कारमध्ये बसते आणि राठोड मार्बल इंडस्ट्रीकडे निघते. काही वेळाने ती इमारतीच्या पार्किंगच्या बाहेर पोहोचते. ईश्वरी रुद्रायला कॉल करते. हॅलो. रुद्राय म्हणतो, हो बोला, काय झालं? ईश्वरी म्हणते, तुम्ही काय करत आहात? रुद्राय म्हणतो, मी काम करत आहे. ही पहिलीच वेळ होती की ईश्वरीने त्याला हा प्रश्न विचारला होता. रुद्राय थोडा चिंतित होतो की काही समस्या तर नाही ना? काय झालं भारे, काही बोलायचं असेल तर सांगा. ईश्वरी म्हणते, रतन ऑफिसमध्ये आले आहेत तुमचा डबा घेऊन. तुम्ही स्वतः खाली येऊ शकता का? रुद्राय म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच येतो. रुद्राय याकडे फारसं लक्ष देत नाही. त्याला वाटतं की रतन फक्त डबा घेऊन आला आहे. 5 मिनिटानंतर रुद्राय तसाच सगळं काम सोडून खाली पार्किंगमध्ये येतो. त्याची नजर कारवर पडते आणि तो तिच्याकडे जातो. रुद्रायला अजूनही माहिती नव्हतं की ईश्वरी आली आहे. तो कारजवळ येतो आणि दरवाजा उघडतो. रुद्राय दरवाजा उघडून डबा उचलत असतानाच त्याची नजर ईश्वरीवर पड जाते. ईश्वरीला पाहत असतो, तिच्याकडे पाहतच राहतो. आता ही रुद्रायची नजर होती की आज ती खरोखरच जास्त सुंदर दिसत होती हे त्यालाच कळत नव्हतं. तो बराच वेळ तिच्याकडेच पाहत राहतो. ईश्वरी खरंच आली आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो रतनकडे पाहतो आणि म्हणतो, रतन, आईने फक्त डबाच पाठवला आहे ना? रतन म्हणतो, हो सर, पण मोठ्या मॅडमना घेऊन यायलाही सांगितलं होतं. रुद्राय म्हणतो, हां? बहुतेक. रुद्रायची नजर अजूनही ईश्वरीवरच होती. रतन मात्र त्याची प्रतिक्रिया पाहून मनातल्या मनात खुश झाला होता. रुद्राय अजूनही खात्री करत असतानाच ईश्वरी त्याला विचारते, काय झालं? रुद्राय म्हणतो, काही नाही, चला. रुद्राय आपला हात ईश्वरीकडे पुढे करतो. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. ईश्वरी मास्क लावते आणि आपला हात त्याच्या हातात ठेवते. रुद्राय एका हातात डबा आणि दुसऱ्या हातात ईश्वरीचा हात धरतो. तो रतनला म्हणतो, तुम्हाला कुठे जायचं असेल तर जाऊ शकता. रतन म्हणतो, ओके सर, तुम्ही मला कॉल करा, मी येतो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. रुद्रायच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तो ईश्वरीचा हात धरून आत जातो. रुद्राय इमारतीत प्रवेश करताच सुरक्षा रक्षक त्याला अभिवादन करतात. त्या
क्षणी सगळ्यांच्याच नजरा ईश्वरी आणि रुद्राईवर होत्या. ईश्वरीचा पेहराव पाहूनच ती राठोड घराण्याची सून आहे हे जाणवत होतं, कारण तिने लक्ष्मीजींसारखी शाल घेतली होती. तर दुसरीकडे रुद्राच्या चेहऱ्यावरूनही स्पष्ट दिसत होतं की त्याच्यासोबत चालणारी मुलगी त्याची पत्नी आहे. रुद्राय लिफ्टने आपल्या केबिनमध्ये येतो. ईश्वरी केबिनमध्ये आल्यावर पाहते की समोरच्या टेबलावर कागदपत्रांचा पसारा झाला होता. बाहेर मात्र सगळे कुजबूज करत होते, कारण ईश्वरी पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आली होती. रुद्राय तिला स्वतःच्या खुर्चीवर बसवतो आणि टेबलवरील सामान आवरू लागतो. थोडंसं सामान बाजूला केल्यानंतर तो तिला केबिनमधील आतल्या खोलीत घेऊन जातो. त्या खोलीत एक सोफा आणि टेबल होतं. बाजूला कपाट होती, ज्यामध्ये रुद्रायच्या फाईल्स आणि इतर वस्तू ठेवलेल्या होत्या. रुद्राय तिला खुर्चीवर बसवतो आणि शिपायाला पाणी आणायला सांगतो. 5 मिनिटात शिपाई पाणी घेऊन येतो. रुद्राय त्याची वाट पाहत होता. शिपाई पाण्याच्या बाटल्या देताना ईश्वरीला रुद्राच्या खुर्चीवर बसलेलं पाहतो. जरी त्याने तिचा चेहरा पाहिला नव्हता तरी तो काही न बोलता बाहेर निघून जातो. रुद्राय बाटल्या घेऊन आतल्या खोलीत येतो आणि ईश्वरी समोरील खुर्चीवर बसतो. त्याची नजर सतत ईश्वरीवरच होती. काही क्षणानंतर तो म्हणतो, मला काही विचारायचं आहे, विचारू? ईश्वरी म्हणते, हो विचारा. रुद्राय म्हणतो, तुम्ही ऑफिसमध्ये आला आहात, काही खास कारण आहे का? म्हणजे तुम्ही सहजही येऊ शकता, पण तरीही. ईश्वरी म्हणते, काही कारण नाही, मला थोडं दुसरं कामही होतं म्हणून. रुद्राय आणखी काही विचारण्याआधीच ती म्हणते, डबा वाढू का? रुद्राय म्हणतो, हो थांबा मीच वाढतो. रुद्राय ताट वाढतो. तो पहिला घास खाण्यासाठी उचलतो, पण अचानक त्याची नजर ईश्वरीवर जाते. त्याला वाटतं की तिलाही भूक लागली असेल, म्हणून तो घास तिच्या समोर धरतो. ईश्वरीने दुपारचं जेवण केलं नव्हतं, त्यामुळे तिला खरंच भूक लागली होती. ती तो घास खाते. रुद्राय स्वतःही जेवत होता आणि ईश्वरीलाही स्वतःच्या हाताने घास भरवत होता. काही वेळाने दोघांचं जेवण पूर्ण होतं. रुद्राय हात धुवायला जातो. हात धुवून परत आल्यावर तो बाहेरून आपला पुरस्कार घेऊन येतो आणि ईश्वरी समोर धरतो आणि म्हणतो, मला हा मिळाला आहे. ईश्वरी म्हणते, अभिनंदन. रुद्राय हसत म्हणतो, धन्यवाद. तुम्ही कॉफी किंवा चहा घ्याल का? ईश्वरी म्हणते, नाही. रुद्राय आणि ईश्वरी बोलत असलेले असतानाच विशालजी केबिनमध्ये येत म्हणतात, रुद्र एक जरा. रुद्राय बाहेर येतो. विशालजींच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. रुद्राय म्हणतो, हो काका, काय झालं? विशालजी चिंताग्रस्त स्वरात म्हणतात, मिस्टर कपूरांचा चेक बाउन्स झाला आहे. रुद्राय म्हणतो, कोणता चेक? विशालजी म्हणतात, त्यांनी अर्धे पेमेंट आधी केलं होतं, ते क्लिअर झालं, पण नंतरचा चेक बाउन्स झाला आहे. रुद्राय म्हणतो, काही हरकत नाही, मी पाहतो. विशालजी म्हणतात, रुद्र 30 लाखांचा चेक आहे. रुद्राय म्हणतो, त्याने काय फरक पडतो काका? त्यांनी चेक पाठवला आणि तो बाउन्स झाला, एवढंच ना? आणि असं पहिल्यांदाच झालेलं नाही. विशालजी काळजीत म्हणतात, तो चेक 4 दिवसांपूर्वीच आला होता. रुद्राय म्हणतो, काय? 4 दिवस झाले चेक येऊन आणि आता तो पाहिला गेला? विशालजी म्हणतात, हो, काही कारणामुळे राहून गेलं. रुद्राय म्हणतो, ठीक आहे काका, मी बघतो काय करता येईल. विशालजी म्हणतात, बरं. तो चेक तिथेच ठेवतात आणि निघायला वळतात. तेवढ्यात त्यांची नजर ईश्वरीवर जाते. ते रुद्रायकडे पाहतात. रुद्रायही त्यांच्याकडेच पाहत होता. ते त्याला नजरेने काही विचारतात. रुद्राय नजर खाली करतो आणि त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना म्हणतो, थोड्या वेळापूर्वीच आली आहे डबा घेऊन. तुम्ही 1 वाजेपर्यंत जेवता म्हणून फक्त माझाच डबा आणला होता. विशालजी म्हणतात, ठीक आहे, पण सूनबाई घरी कशा जाणार? रुद्राय म्हणतो, रतन येईल घ्यायला, मी त्याला आत्ताच फोन करतो. विशालजी म्हणतात, आधी सांगितलं असतंस तर मी थोड्या वेळाने आलो असतो, उगाच तुम्हा दोघांना त्रास दिला. रुद्राय त्यांना म्हणतो, सांगितलं कसं असतं, मलाच माहिती नव्हतं. विशालजी हसत म्हणतात, असं काय? रुद्राय म्हणतो, काय काका, तुम्ही पण ना. विशालजी म्हणतात, बरं मी निघतो. त्यानंतर ते आपल्या केबिनमध्ये परत जातात. रुद्राय आपल्या खोलीत येतो आणि ईश्वरीला म्हणतो, मी 5 मिनिटात येतो.
तो बाहेर येऊन मिस्टर कपूरांच्या ऑफिसमध्ये फोन करतो. त्यांची सेक्रेटरी फोन उचलते. रुद्राय म्हणतो, हॅलो, गुड आफ्टरनून मिस. सेक्रेटरी म्हणते, गुड आफ्टरनून. रुद्राय म्हणतो, मी रुद्राय सिंग राठोड बोलतो आहे, भोपाळहून. ओळखलत का? त्यांची सेक्रेटरी म्हणते, हो मिस्टर राठोड, तुम्हाला कसं विसरू शकते? सांगा, कशासाठी फोन केला आहे? रुद्राय म्हणतो, तुम्ही पाठवलेला चेक बाउन्स झाला आहे. खरं तर मला दिल्लीला जावं लागलं होतं, त्यामुळे मी पाहू शकलो नाही. आज पाहिल्यावर समजलं की चेक बाउन्स झाला आहे. सेक्रेटरी म्हणते, बरं 1 मिनिट थांबा, मी तपासून सांगते की पेमेंट झालं आहे की नाही. रुद्राय म्हणतो, हो नक्की. ती तपासून येते. सेक्रेटरी म्हणते, मिस्टर राठोड, झालेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहेत. मी लवकरच दुसरा चेक पाठवते. रुद्राय म्हणतो, धन्यवाद मिस. सेक्रेटरी म्हणते, आणि हो, तुमच्या यशाबद्दल अभिनंदन मिस्टर राठोड. रुद्राय हसत म्हणतो, पुन्हा एकदा धन्यवाद. रुद्राय फोन ठेवतो आणि परत ईश्वरीजवळ येऊन बसतो. ईश्वरीकडे पाहून असं वाटत होतं की ती काहीतरी विचार करत आहे. रुद्राय तिला म्हणतो, काय विचार करत आहात? ईश्वरी म्हणते, काहीच नाही. रुद्राय म्हणतो, बरं, आज संध्याकाळी मी पायल आणि रोहनला भेटायला जाणार आहे, तुम्ही याल का? ईश्वरी म्हणते, नाही, माझं मन नाही. रुद्राय म्हणतो, काही हरकत नाही. ईश्वरी त्याला म्हणते, मला घरी जायचं आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, मी रतनला फोन करतो. रुद्राय रतनला फोन करून बोलावतो. काही वेळानंतर रतन फोन करून आल्याचं सांगतो. रुद्राय म्हणतो, रतन आला आहे, जाऊया? ईश्वरी म्हणते, हो. ईश्वरी मास्क लावते. रुद्राय तिचा हात धरतो. दोघे खाली येतात आणि ईश्वरी राठोड भवनकडे निघून जाते. रुद्राय परत आपल्या कामात लागतो. दुसरीकडे ईश्वरी राठोड भवनात पोहोचते. कपडे बदलून ती लक्ष्मीजींकडे जाते. लक्ष्मीजी हॉलमध्ये बसलेल्या असतात. त्या तिला म्हणतात, ईश्वरी, ये बस. हो आई. लक्ष्मीजी म्हणतात, ज्या कामासाठी गेल्या होतात ते झालं का? आणि जेवण केलं होतं का? ईश्वरी म्हणते, हो आई, झालं. लक्ष्मीजी तिला म्हणतात, काही आणायचं का तुमच्यासाठी खायला? आता काही खाण्यापिण्याची इच्छा आहे का? ईश्वरी म्हणते, नाही आई, इच्छा झाली तर मी स्वतः घेईन. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, आराम करायचा असेल तर जाऊ शकतेस, थकली असशील. ठीक आहे आई. ईश्वरी काही वेळ लक्ष्मीजींसोबत बसते आणि संध्याकाळी 6 वाजता आपल्या खोलीत जाते. ती थोडा आराम करायचा विचार करून पलंगावर आडवी होते. या क्षणी तिच्या मनात फक्त रुद्राय आणि रवीच फिरत होते. तिने फाईल रवीला दिली तर होती, पण तरीही मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात तिला काहीतरी चुकत असल्याची जाणीव होत होती. ईश्वरी डोळे मिटते आणि काही वेळ विश्रांती घेते. रात्रीचे 7:30 वाजले होते. ईश्वरी खाली येते आणि लक्ष्मीजींना स्वयंपाकघरात मदत करायला लागते. 8:30 पर्यंत ईश्वरी आणि लक्ष्मीजी मोकळ्या होतात. विशालजी घरी आले होते. दुसरीकडे रुद्रायही ऑफिसमधून पायलच्या घरी निघतो. पायल स्वयंपाकघरात काम करत होती. रोहन आपल्या खोलीत बसला होता. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. पायल जाऊन दरवाजा उघडते. तिच्यासमोर रुद्राय उभा होता. ती हसत त्याला मिठी मारते आणि म्हणते, अभिनंदन भाऊ, कसा आहेस तू? रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे, तू सांग. पायल म्हणते, मीही ठीक आहे. रुद्राय तिच्याकडे पाहत म्हणतो, तू डायटिंग करते आहेस का? आधीपेक्षा वजन कमी झाल्यासारखं वाटतंय तुझं. पायल म्हणते, नाही रे भाऊ, थोडं कामामुळे आहे, दुसरं काही नाही. तू आत येणार आहेस की इथेच उभं राहणार आहेस? रुद्राय म्हणतो, का नाही येणार? पायल म्हणते, मग चल. रुद्राय पायलसोबत आत येतो आणि सोफ्यावर बसतो. पायल त्याच्यासाठी चहा बनवायला लागते. रुद्राय म्हणतो, रोहन कुठे आहे? रूममधून रोहन म्हणतो, आलो, 1 सेकंद. रोहन आपल्या खोलीतून बाहेर येतो. तो येऊन रुद्रायला मिठी मारतो आणि म्हणतो, अभिनंदन माझ्या भावा, आणि सांग काय चाललंय? रुद्राय हसत म्हणतो, सगळं छान आहे, तू सांग. रोहनही म्हणतो, माझंही सगळं ठीक आहे. रोहन आणि रुद्राय बोलत असतात. तेवढ्यात पायल चहा घेऊन त्यांच्याजवळ येते. ती दोघांना चहा देते आणि स्वतःही बसते. रुद्राय म्हणतो, बरं, एक महत्त्वाची गोष्ट आहे का? परवा महाशिवरात्री आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी घराजवळच्या शिव मंदिरात पूजा आणि प्रसाद वाटप होणार आहे. तुम्हा दोघांना यायचंच आहे. रोहन म्हणतो, ठीक आहे, आम्ही दोघं येऊ.
पायल म्हणते, पूजेचं सगळं सामान आलं का? रुद्राय म्हणतो, अजून कुठे यार, येण्या जाण्याच्या गडबडीत हे सगळं काम राहूनच गेलं. उद्या सकाळी मंदिरात जाईन, तेव्हा पंडितजींकडून यादी घेईल. पायल विचार करत म्हणते, मग भाऊ असं कर की आताच जाऊन यादी घेऊन ये. उद्या सकाळी सामान आणू आणि काही राहिलं तर संध्याकाळी आणता येईल. रुद्राय म्हणतो, हेही बरोबर आहे. मग मी आताच यादी घेऊन येतो आणि पायल उद्या मी तुला घ्यायला येतो. मग आपण दोघं मिळून सामान आणायला जाऊ. पायल म्हणते, ठीक आहे, मग तू 12 वाजेपर्यंत ये, कारण मला 8 वाजता हॉस्पिटलला पोहोचायचं असतं. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. पायल म्हणते, मी सगळ्यांसाठी जेवण वाढते. रोहन म्हणतो, चल मीही मदत करतो. रोहन, पायल आणि रुद्राय तिघे स्वयंपाकघरात येतात. ते तिघे मिळून जेवणाचं टेबल लावतात. रोहन सगळ्यांसाठी जेवण वाढतो. मग तिघे एकत्र जेवतात. गप्पा मारत मारत जेवणात रात्रीचे 10 वाजले होते. जेवण झाल्यानंतर रुद्राय काहीतरी विचार करतो आणि पायलला म्हणतो, पायल तू माझ्यासोबत चल. पायल म्हणते, ठीक आहे. स्वयंपाकघराचं काम आवरते आणि मग येते. रोहन म्हणतो, तू जा, हे मी करतो. पायल म्हणते, नक्की भाऊ? रोहन म्हणतो, हो नक्की, तू जा. पायल म्हणते, ठीक आहे, धन्यवाद भाऊ. पायल पटकन जॅकेट घालते आणि रुद्राय जवळ येते. ते दोघे रोहनला बाय करून निघून जातात. रुद्राय सर्वप्रथम मंदिरात येतो. ते दोघे कार तिथेच पार्क करतात आणि पंडितजींच्या घराजवळ जातात. रुद्राय दरवाजावर टकटक करतो. पंडितजी दरवाजा उघडतात आणि दोघांना आत येण्यास सांगतात. रुद्राय त्यांना म्हणतो, माफ करा पंडितजी, तुम्हाला यावेळी त्रास दिला. पंडितजी हसत म्हणतात, काही हरकत नाही, मला माहिती होतं की तूच असशील. रुद्राय म्हणतो, शिवरात्रीच्या पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची यादी द्या. पंडितजी म्हणतात, आत्ताच सांगतो, माहीत आहे, मी आजच यादी तयार केली होती. उद्या सकाळी तुला विचारून द्यायची असं ठरवलं होतं. पंडितजी रुद्रायला यादी आणून देतात. रुद्राय आणि पायल त्यांना नमस्कार करून बाहेर येतात. रुद्राय पायलला म्हणतो, हे काम तर झालं, चल थोडा वेळ फिरून येऊ. पायल म्हणते, कुठे? रुद्राय म्हणतो, धरणाजवळ. पायल म्हणते, ठीक आहे, चल मग. रुद्राय पायलसोबत धरणाजवळ येतो. तो कारमधून उतरतो आणि बोनटवर बसतो. पायलही खाली उतरते. रुद्राय समोर पाहत होता आणि पायल त्याच्याकडे. रुद्राय काहीतरी विचार करत होता. पायल त्याला म्हणते, भाऊ काय झालं? रुद्राय म्हणतो, काहीच नाही. पायल त्याला म्हणते, मग इतका विचार का करत आहात? रुद्राय म्हणतो, विचार करतोय की परवा काय होईल माहिती नाही. ईश्वरी येईल की नाही. पायल म्हणते, तू तिला यायला सांगितलंस तर ती काय नाही येणार? रुद्राय फिका हसत म्हणतो, तू असं बोलते जणू ती माझं खूप ऐकते. असो, मी प्रयत्न करेन की ती माझ्यासोबत यावी. पायल म्हणते, घरी जाऊया आता? रुद्राय म्हणतो, हो जाऊया. रुद्राय पायलला तिच्या घरी सोडतो आणि स्वतःही राठोड भवनात परत येतो. रात्रीचे 12 वाजायला फारसा वेळ उरला नव्हता. रुद्राय कार पार्क करून सर्वप्रथम लक्ष्मीजींच्या खोलीत येतो. लक्ष्मीजी अजून जागेच होत्या. रुद्राय त्यांना म्हणतो, आई तू अजून झोपली नाही? लक्ष्मीजी त्याला म्हणतात, आलास तू? आम्ही तुझीच वाट पाहत होतो. रुद्राय म्हणतो, मग तू मला फोन केला असता, मी लवकर आलो असतो. लक्ष्मीजी म्हणतात, काही खास गोष्ट नव्हती म्हणून फोन केला नाही. ये बस. रुद्राय लक्ष्मीजी जवळ येतो आणि त्याचं डोकं त्यांच्या मांडीवर ठेवून आडवा होतो. लक्ष्मीजी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याला म्हणतात, तसं एवढा उशिरापर्यंत कुठे होतास तू? रुद्राय म्हणतो, शिवरात्री येते ना, म्हणून पूजेच्या सामानाची यादी घ्यायला गेलो होतो. मग पायलला तिच्या घरी सोडून आलो. लक्ष्मीजी म्हणतात, अच्छा, या वेळेला यादी घ्यायला गेला होता? रुद्राय म्हणतो, हो, पायल म्हणाली की उद्या सकाळी सामान घेता येईल आणि काही कमी पडलं तर संध्याकाळपर्यंत आणता येईल. लक्ष्मीजी हसत म्हणतात, हो तेही खरंच आहे. जा आता कपडे बदलून झोप, खूप उशीर झाला आहे. रुद्राय म्हणतो, हो तूही झोप आता. रुद्राय उठून लक्ष्मीजींना मिठी मारतो आणि गुड नाईट म्हणत आपल्या खोलीत येतो. रुद्राय पाहतो की ईश्वरी झोपली आहे, त्यामुळे तो कपडे बदलायला जातो. आज तो खूप थकला होता. बराच वेळ कार चालवल्यामुळे आणि नीट झोप न झाल्यामुळे त्याचा थकवा स्पष्ट जाणवत होता. कपडे बदलून झाल्यावर रुद्राय ईश्वरीजवळ येतो. तो बेडच्या कडेला बसतो. काही वेळ शांत होतो, तिच्याकडे पाहत राहतो. मग तिच्या केसांवर अलगद हात फिरवतो. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं होतं.
रुद्राय हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतो, तिच्यावरची चादर नीट करतो आणि काही वेळासाठी बाल्कनीत येतो. बाल्कनीत बसून तो सिगारेट ओढतो. जवळपास 10 मिनिटांनंतर तो बाल्कनीचा दरवाजा बंद करतो आणि स्टडीत जाऊन झोपतो. सकाळचे 7 वाजले होते. रुद्राय त्याच्या पर्सनल जिममधून परत येतो आणि थोड्या वेळात फ्रेश व्हायला जातो. ईश्वरी देखील उठलेली असते. ती खोली थोडी आवरते. तोपर्यंत रुद्राय वॉशरूममधून बाहेर येतो. त्यानंतर ईश्वरी वॉशरूममध्ये जाते. ईश्वरी बाहेर येईपर्यंत रुद्राय तयार होऊन मंदिरात जाण्यासाठी निघून गेलेला असतो. 8:30 वाजेपर्यंत ईश्वरी तयार होऊन खाली येते. लक्ष्मीजी आधीपासूनच किचनमध्ये असतात. ईश्वरी देखील त्यांच्याजवळ जाते. ती नाश्ता डायनिंग टेबलवर मांडते. विशालजी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेले असतात. ते येऊन डायनिंग टेबलवर बसतात. ईश्वरी सर्वांसाठी प्लेट्स ठेवते आणि नाश्ता वाढते. तेवढ्यात रुद्राई येतो आणि सर्वांसोबत बसतो. विशालजी त्याला म्हणतात, आज तू मंदिरातून खूप लवकर आलास? रुद्राय म्हणतो, हो काका, मला सामान घ्यायला जायचं आहे ना म्हणून. विशालजी म्हणतात, अच्छा. रुद्राय म्हणतो, मला 12 वाजेपर्यंत जावं लागेल, त्यामुळे तुमच्यासोबतच ऑफिसला निघेल. तोपर्यंत थोडं कामही होईल. विशालजी म्हणतात, ठीक आहे. लक्ष्मीजी दोघांकडे थोड्या रागाने पाहत म्हणतात, एकतर तुम्ही दोघे डायनिंग टेबलवर एकत्र असतच नाही आणि असला तरी कामाच्या गोष्टी सुरू असतात. निदान जेवताना तरी काम बाजूला ठेवा. विशालजी म्हणतात, वहिनी, मी तर फक्त विचारत होतो. आणि रुद्राय हसत म्हणतो, आणि मी तर फक्त उत्तर देत होतो. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, बस आता, नाश्ता करा. लक्ष्मीजींचं बोलणं ऐकल्यानंतर सगळे शांतपणे नाश्ता करू लागतात. नाश्ता झाल्यावर रुद्राय आपल्या खोलीत जातो. तो आपला फोन, चाव्या आणि फाईल घेऊन खाली येतो. विशालजी त्याचीच वाट पाहत असतात. रुद्राय आल्यावर ते दोघे ऑफिससाठी निघून जातात. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.